नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ओल्या हरभऱ्याचा भात कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे. आता बाजारात ओले हरभरे भरपूर आहेत थंडीचे दिवस असल्यामुळं, तर त्याचा व्हिडिओ कसा करायचा, भात कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघूया. 2.5 वाट्या इंद्रायणी तांदूळ मी घेतलेला आहे. धुवून घेतलाय, फक्त भिजवलेला नाही आहे. तुम्हाला कुठला आवडेल तो भात तांदूळ घ्या. 1 वाटी ओला हरभरा घेतलाय, स्वच्छ निवडून धुवून घेतलाय. आता आपण हे फोडणीला टाकूया. कढई ठेवली आहे गरम करायला. एक 2 चमचे तेल घालूया कढईमध्ये. फोडणीत घालायला 1-2 तमालपत्र, 2 वेलदोडे, दालचिनी, 4-5 लवंगा, 4-5 मिरी आणि 1 चक्रीफूल घेतलेलं आहे. हे तेल तापले की टाकूया आपण. वेलदोडा जर असा सोलून टाकायचा म्हणजे त्याचा वास उतरतो. तेल तापलेलं आहे. हे सगळं जिन्नस घालून घेते मी. लांब चिरून घेतलेला कांदा आहे. 1 कांदा घेतलाय मोठा. कांदा भाजून घ्यायचा. कांदा थोडा परतून घेऊया आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो घालायचं. टोमॅटो घालायचा. 1-2-3 मिरच्या मी फक्त मोडून घेतल्यात, त्या घालूया. आणि लसूण ठेचून घेतलेला आहे, लसूण घालायचा. परतून घ्यायचं चांगला पाहिजे, सगळं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. एक अर्धा चमचा हिंग, मिरची, टोमॅटो आणि कांदा भाजलाय, लसूण पण परतून घेतलाय, लालसर झालाय. आता हा हरभरा घालायचा. हा देशी हरभरा आहे, एकदम बारीक बारीक, मोठा नाही आहे, ज्वारी. तेलातच घालून घ्यायचा म्हणजे जरासा परतल्यानंतर मऊ होतो. हळद घालायची. आणि हा धुतलेला तांदूळ घालूया. भिजवून घ्यायचा नाही, धुवूनच घ्यायचा. वासाचा तांदूळ असला तर छान लागतो भात, म्हणजे इंद्रायणी, आंबे मोहर. थोडंसं परतून घेऊया. ह्याच्यात आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे थोडंसंच तिखट घालायचं. हे मी काश्मीरी लाल तिखट आहे,
त्या फार तिखट नसते, 1 चमचाभर घालते. परतून झालाय तांदूळ. आता हे गरम पाणी केलेलं आहे उकळलेलं. पाण्याचा अंदाज आता कसा आहे, तांदूळ असतो जुना, त्यामुळं पाणी एकेकाला जास्त लागतं, त्यामुळं बघूनच घालायचं. 2.5 वाट्या तांदूळ आहे तर 5 वाट्या पाणी घ्यायचं. उकळलेलं पाणी घालायचं. अजूनसुद्धा लागू शकतं, पण ते भात चेक करून मग त्याच्यात घालायचं. तर उकळी आणून घ्यायची. आपण मसाला कुठलाच घातलेला नाही, हा गरम मसाला आहे. हा फोडणीला घातल्यानंतरच घालायचा. भाजणीत घातला तर जास्त भाजला जाईल किंवा करपेल, म्हणून वरनं घालायचा. आणि आता चवीनुसार मीठ. मी मोठं मीठ घालते, तुम्हाला कुठल्या मिठाचा अंदाज असेल ते घाला. हे एक उकळी आली की आपण हे झाकून ठेवूया. थोडंसं तूप सोडते ह्याच्यात. आणि आता उकळलं की झाकून ठेवूया. भात आपला तयार झालेला आहे. वास मस्त सुटलाय, शिजलाय पण आहे. त्या जेवढं घातलेलं तेवढ्या पाण्यात झाला भात शिजलाय बघा. आणि ह्या हरभरासुद्धा चांगला शिजलेला आहे. तर ह्याच्यावर कोथिंबीर घालूया. कोथिंबीर आणि ओलं खोबरं खवणलेलं. ताटात काढून घेते. हा असाच तूप घालून नुसता खाल्ला तर चालतो, किंवा मग आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, लिंबाच्या लोणच्याबरोबर पण छान लागतं. ह्याच्यावर पण जरा कोथिंबीर आणि खोबरं घालूया. आणि लिंबूचं लोणचं. लिंबूच्या लोणच्याचा पण व्हिडिओ आहे. अशा पद्धतीने तुम्ही हरभऱ्याचा भात करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असंच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.